मारू नको तसले सांगितले डोळा मग 10 दिवस तिला घरी जायचंय होय तुम्हाला 10 दिवस मग काय कशाला जायचं कशाला जायचं महाग काय करता डोळ्याच्या मला माहित आहे काय डोळे मारू नको तसले सांगितले डोळा बघू अरे कुठं इथं काय? डोळ्यात गेलं काय गेले डोळ्यात अशी बोट घुसशील डोळ्यात तिथून पुढे मला बोलायचं नाही रानातलं झालं होय सगळं फवारलं बुवा सगळं हम्म मोटर चालू केली का नाही ड्रिप मग मोटर करतो ना थोडं चालू अजून लाईट नाही आली लाईट आली की करायची चालू बर बर ड्रिप हे डाळिंब झालंय का सगळं पाजून हा मग आता कशाला सोडायचंय पाणी कांद्याला बघू ना आता नसला आला तर तो कांदा बघितला का नाही ना तिकडे गेलेच नाही मी कवा जायची मग तुम्ही नेलंच नाही मला खरं गाड्या तुझं काय खरंय जाऊ का म्हणल्यावर म्हणता जाऊ आपण मी काय करू मग? बघावा तिकडे असलं तर बाया मोकळ्या आहेत तवर काढून घ्यावा कांदा अहो मग आता बायांना सांगावं लागेल ना हा आणि तर जरा लवकर यायचं सांग आता लवकर तर सांगेन पण आता त्या संध्याकाळी जावं लागेल त्यांच्याकडे संध्याकाळी सांगायचं आणि म्हणायचं काय करा जरा लवकर येत जा म्हणायचं बायांना आधी बर येतात 11 11:30 वाजता उद्यापासून याय सांगू का मग आधी कांदा बघावं बघ, लागेल आधी हा, आधी कांदा बघ लगेच नको उधळू अयो नीट बोला जरा उधळू मी नाही सांगत मग जाऊन सांगा तुम्हीच हा मग ते काय आपलं असंच हम्म आपली परंपराच आहे तुम्हाला बी तेवढंच पाहिजे म्हणा आहे ना हम्म दुसरं काय तवा आपली परंपराच आहे तशी महिला कोण आहे नवीनच नंबर हॅलो हॅलो हा हॅलो हा कोण कोमलय मी कोंबली वय हा लका 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 बोल ना कुठून भेटला नंबर घेतला काय करतोय काय ना आहे घरी तू कुठे आले मी कधी आले हो कसं उठलंय बघ रात्री वय शरी हा मग का महाराज चक्कर हे काय लगेच येते ये घरीच आहे ये बर बर हा ये आता ठेवू का हा ठेव कोण होती अयो काय चेहरा फुललाय बघा अरे माझी मैत्रीण आहे होय का नुसती मैत्रीणच का डुकराच्या सपनात आता एवढं खुश झालं तुम्ही मग काय म्हणू माझे गबस आली काय मी बस ओके रुतन कस काय चाललंय मी सोपा आणायचा का आतला बाहेर आणू की का नाही तिला आम्ही याच्यावर बसत गावाचा खाट हो केला कलर बिलर देऊन कसा केला मी तुला आठवण येत असेल माझ्या ह्याच्या बसल्यावर लय आता काय सांगू तुला काय नाही खरं आता हा वय काय चाललं मग काय केलं नाही या खाटावर पाणी दी उठ लयचं आताळणार मोबाईल मोठ्याने चालूच आहे सवयच आहे तिला ती बहिणी बाळ आल्या बी तशीच करते ना त्याच्या कामच नाही मला तुला हा दुसरं काय काम लय कामाची बर का माझी लय बायको ताण लागली असं काय ऊन पडलंय ना म्हणून म्हणलं उन्हात ना आली ना हा वय आल्यात ना म्हणायचं का बरं काय चाललंय मग हो, पाणी तरी पिऊ तर पाणी पी तोच सांग कसं चाललंय कसं नाही नुसतं काय म्हणतोय नवरा काय का त्या नवरा यार म्हणत होतं बरं का तुला मी बी सांगत होते बरं का तुला जाऊन दे आता कसं आहे बरं आहे मग आता तुझं काय चाललंय माझंच रोजच मडन त्याला कोण रडन बाकी काय येतं लाईफ मध्ये कसं काय मग म्हणजे इथे बरं आहे आता हा वय चांगलं म्हणायचं आणि चालायचं पुढं काय करते हा वय ओके बाकी यालाय आता आहे ना फवारणी पाणी हीच हीच फिरून दाखवता काय खरंच बघू ना थोड्या वेळाने फिरून बी हो ना तर माझ्या आठवण भेटवून येते का नाही रे अरे लय तिकडल्याची चाव गेले होते लय आहे ना लय 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 मला पण लय आठवण येते कुठं कुठं फिरत होता आम्ही कुठं हिंडलो नाही तेव्हा हाय कुठे हिंडलो नाही तर चौकड म्हणून तर लोकांच्या डोळ्यावर येतं होय ना असं का म्हणून बरं वाटतंय आपण लोकांच्या डोळ्यावर येतोय काय करतोय बरं आपण डोळ्यावर तरी यायला एवढं काय लोकांच्या नजऱ्या वाईट आणि काय तेव्हा होय का माझ्याकडे बघून म्हणायची काय गरज आहे? मग तुझ्याकडे बघू नको काय कुणाकडे बघू मग मग बघ तेच शब्द माझ्याकडे बघून काय म्हणायची गरज आहे? इकडं इकडं कितकं चाललंय बा 12 महिने
हसावा उगाचच का रडावा नसतंय झालाय ती. मला 12 महिने हम्म. काय खटकलं होतं काय मी यायच्या आधी? काय कटकत आहे तर आम्ही नाही तोंड फोडायचो हा होय. तुला कोण काय म्हणल्यावर आहे ना. तोंड फोडायलाच डायरेक्ट काय म्हणतो तू काळी पडलेला का अरे काम थोडं असते का तिथं. वाळून गेलीस जातो काय तिच्या कशी होतीस सोबत पहिली तुझा चांगला जीव लावित होता का गोटी पण ते वाली नवरा असून जीव लावित नाही मला. मग आपलं माणूस कशाला केलंय खरंच ना मी लय फसले तेव्हा तर म्हणलं होतं म्या आता. पण नाही म्हणले तुमची सगळी जमीन पडीक येन कुसळच उगवत येतन येड्या बाबळीच येतन आता कसं आहे हा आता ना. तुझी मम्मी येते की खुरपायला आता तिकडं आहे पलीकडे चालू आहे हा होय. हम्म बघ बरं या लय असं होतंय. शायनिंग मारली होती आहे ना. हम्म. जाऊ दे आता झालं गेलं आता काय राहिलंय आपलं. सांगितलं नाही होय तुला कवा आली तू मी रात्री आले मला तुला म्हणले सांगितलं नाही होय नाही इकडे इकडे इकडे? कामाला येते म्हणून नाही सांगितलं तिने मला. कशाला सांग ना आता आहे ना. हम्म लयच राणी म्हणे ठेवलं असतं कडे तुला मला बी असंच वाटत होतं की मी राणीवाणी राहावा. मी तुझी प्रत्येक गोष्ट जपून ठेवली तुम्हाला द्यायलेली. हा हा खरंच प्रत्येक गोष्ट जपू जपू ठेवली. मग काहीच तिचा नाही. लय सासले असते चिचा बी लय सासला दादा काय सांगू तुला. झाल्या हा काय म्हणते रे कुरकुर भुन भुन काय करते तुझी बायको नेमकं. काय काय तुम्हाला काय होतंय माझी मी बागाकडे बघून बोलते झाडाला बोलते ना नेमकं पाणी कुठं चाललंय कुठं मुरायलंय कुठं काय होतंय ती बघते. असं होय खानदानी काय शेतकरीच ना तू खानदानी हा मग तुला नवराच बघून खानदानी शेतकरी म्हणल्यावर काय करू तुला बघूनच कळत आहे सगळं काय कळतंय काय होतंय काय नाही मग पाणी कुठं कुठं मुरतंय खरं. हम्म? माझ्या बी यायला लागलंय देण्यात हळूहळू आहे ना. वास काय येतो. पेटिवलंय का काय रे कोणी इकडे लय करपल्याला वाटलं हा ना काय कोणी नाही. तुला येतोय का रे नाही बाबा ट्रॅक्टरचं आयल गळत आहे काय काय माहिती हा काय माहिती. ट्रॅक्टरचं आयल जळलं काय खराबलंय आयुष्याची राख रांगोळी झाली जाऊ दे ते आहे बेल सगळं जळू दे. मी काय म्हणते तुला? आईचं पडलंय मग काय म्हणतो काय नाही. एक तरी कॉल मेसेज करी झाला का. नंबरच नाही तुझा जुना नंबर तू घरी ठेवून गेलीस पप्पाने घेतलं ना सिम काढून. बरं झालं नाही याला नाही तर नवऱ्याने हळदीचं कट माघारी पण चांगलं झालं असतं ना. गेला असतं प्रवास चांगलं झाला असतं ना. पण नाही ना बरोबर नाही वाटलं की आपल्याला आपण फक्त मित्र मैत्री लोक आधीच आपल्यावर डोळा पाहून ते लगीन केलं असं तर म्हणले असतं नाही नाही यांचं लपडच आहे इकडंच बघ की पुढं कसं होतंय बघ ते मग धरला म्हणून तर शांत बसते आता काय बोला. काय लपड्याच्या वरचं वागताय आणि लपडच असं तुम्हाला काय माहिती तुमच्या मनात मगाशी सांगितलं तसं काय असं असं काय तो डोक्याला नाही काय टाकणार करू. गो. होय का पण तुला सांगतो सुज्ञ ज्याचं मन काळ आहे ना त्याला काही कर तितकंच राहिलं ते. हाय वय मन काळ होणे इतकं वागू नये माणसाला. काय केलं बुवा? इज्जत तर हवी. काय केलं बुवा? आल्यापासून काय होती आ? आम्ही बारीक होतो तेव्हापासून संगच येतं मी काय करू मग तिनेच ती मोठी दिसायला आहे माझ्यापेक्षा लय बारीक काय आहे ती. करू तिला मी? मारणार सांभाळलंय मी लय हाणली माग पुळ पुळ आणायचं मी मी काय तिला. करू मागं पळू पळू हाणायचं कोणी बोललं तरी बी बोलू देत नव्हता कोणाला. होय का हा एवढं हे होतं. होय का हा प्रवास मला काय नव्हतं पटत काय नव्हतं पण कोणाला बोललं. मग माझ्या मैत्रीण कोणाला बोलणं नाही तर काही म्हणून तर लोकांनी डोळ्यावर धरले हा धरून दे उगाच नाही कोण धरलं पण अगं गाव आपटून डोकं शांत बसलेला का आपल्याला. आणि आता हे आली हाय तुम्ही काय होणार आहे बिनलाजी तसलं ह्याच्याच्याने? काहीच कसलं? नाही. बिनलाजी हा होय हो सरबत बिरबत काय होईल का मग बिन लाजांना नाही साखर संपली घरातली आपल्या घरातून आणून करून इथं काय काम? आहे ना इथं कोण आहे घर कोणाचं आहे आपलं. हा, जा मग, मोठं. तेवढी भांडी बी घासायला हवा आपल्या घरात घासीन ती लय पडल्यात घास काय घासीन ती काय घाशील ते काय काय घाशील घर कोणाचं आहे घर कुणाचं आहे म्हणजे माझंच घर आहे ते आधीच. आणि तुमचे कपडे बी धुतली नाही ती मी 2 दिवस झालं आपल्या घरातले कपडे धुवायला हवा तुमचीच आहे ती अयो मी तुझीच आहे म्हणलं मी सगळंच करते. अयो कपडे तुमची म्हणलंय मी तुझीच आहे म्हणलं मी कपडे. सगळंच करते. मी तुझीच आहे म्हणलं सगळं करते ऐक नीट होय का हम्म. काही म्हण सगळं पण मला करते. ना खरंच तुला लय बोलायचं होतं बरं का. लय दिवसांनी मला लय आठवण येत होती तुझी. काय सांगू ते रताळा गळ्यात पडलेला का मोकार बिन कामाचं तसलं
लग्न तुला- तरी लय अडवायचं पटलं तुला त्याच्यावर प्रेम झालं. औषध पेलते मी लग्नात काय सांगू आता परत हा. मला. मेली का बरं नाही काय माहिती मग. अरे तुला सांगतो काय सांगतो लहानपणापासून माझ्या संग फिरली 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 लय मला कशा सांगता मग? काय रताळ्या संग लग्न केलं त्या बरं तसंच आहे. पटलं पटलं त्याला पण तिला तुम्ही पटलं. मला म्हणते मी म्हणतोय कोमे नको करू लग्न, कोमे नको करू लग्न. त्याच्या जागी तुम्ही जाऊन उभं राहायचं ना मांडवात. मला वाटतंय बहीण मी भाऊ तिचा सारखेच मित्र आहेत काय होतो. केलं. मग तुम्हाला काय एवढं खालनं वरनं तळपायाची आग भिडत होती. मला वाटतं वेगळंच व्हायला लागलंय एवढं नाही मला वाटतंय ते माझा नवरा आणि तुझी बायको सेम सेम. काही मला वाटतंय वेगळंच व्हायला लागलंय. आला आला कस रताळ्याचा फोन आला बाबा त्याचा फोन आता म्हणी नसते कुठायच ग. उचलूच नको. मी बोलू नको नको आहे बाबा भेव पडतंय मला लय डेंजर होते. मी काय म्हणते तुला काय आता मग कधीतरी याच झालं का तिकडे बी चक्कर मारा. आता हाय मी नाही 8-10 मला दिवस तुझा संसार मोडून म्हणून येत नाही मी. इथं हाय मी 8-10 दिवस. अय लिमिट मध्ये. आता काय केलंय मी त्याचं बी लग्न झालंय तुझं बी झालंय. त्याची बायको समोर आहे दिसतंय ना डोळ्याला. इज्जतीत बोलायचं हिशोबात राहायचं हिशोबात बघितलं का हे समजून सांगायचं. काय घरी ये म्हणजे घरी ये म्हणले का मी काय ऐकलं हे 10 दिवस बरं, मी आहे घरी. घरी ये म्हणलं मग काय झालं हो मग. काय करायचं घरी पण मला नाही ना बघवत. अर नाही बघवत ना. हे ते रताळ्यासारखं माझ्याच सारखं मलाच ती प्रदीप येऊन बोलल्यावर तुम्हाला खपन का असं त्यानं बघितलं तरी नुसतं माझ्याकडे कसं होतंय तुमचं. आणि तुम्ही आता काय काय सांगताय माझ्या समोर. अयो तुझी बायको होय. वेगळीच दिसते हो जरा. काय 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 बोललो काय पण आपण तू म्हणली तर आता 8-10 दिवस ये घरी ये मग चहा पाण्याला नाही येणार घरी येणार ना का हा, म्हणून मग? नाही येणार तिच्या आधीपासून मी बर का हा, ती माहिती की मला हा हिशोबात राहायचा नाही तर चालले बघ माहेरला. पुढं हा निघून जात असते सरळ अरे खपा सरळ निघून जात. हा, खप नाही मला डायरेक्ट सांगते ना खप नाही मला. त्याच्यामुळे म्हणत होते, मी तरी आले तरी येईन पण तू हा. लग्न करू नको. बघ घे ऐक माझं मन बी नव्हतं त्याच्यावर मी बी आता एक काम करते. गरम नाही मला तुम्ही गप्पा मारा मी प्रदीपला बोलवून घेते. लाव ना, चालू द्या लाव ना, लाव ना. जाते मी बी तसंच म्हण ना. त्याला बोलते. म्हणलं की तुला त्याला बोलायचं माझ्याकडे. बस, काय बस उठ, बस खाली काय बस हा बस काय बस. माझ्यामुळे भांडणं खेळून ऐ गप तू तुझ्यामुळे पेटलं एवढं गप काय केलं तिने काय आवाज. केलंय मी तुम्हाला काय एवढं झोंबाले प्रदीपला बोलते म्हणल्यावर. मग तुला हिनं काय काय झोंब- केलं हा? हिनं काय केलं ऐकल तासभर झाली की ऐकत ती. अगं फिट्ट तुझ्या झाले आधीपासून मेमरीत. इथं मी म्हणा मैत्रीण हा. त्यांची ऐ शांत बस म्हणती आता शांत बस? आवाज खाली करायचा. नाही तर बस मांडी होती कशाला केलं हिच्यासोबत लग्न? बस मांडी तिच्या काय म्हणली तू ती द्यायची माझी चप्पल काय म्हणली नाहीतर बिन बस चप्पल मांडी तिच्या. अजित का नाही बसायचं मी चालले. मार खाशी ना काय मार खाशीन मी घरी निघून जाईन मम्मी पप्पाकडे. जा 10 दिवस तिच्या घरी जाऊन राहा. अय, जाऊ दे 10 दिवस आहे मी जाऊ दे ओ कशी बोलती गप ना ए गप ना गप. हे नाही तसली हुशार नाही ती अक्कल कमी तिला हा, अक्कल अक्कल मग कमी. एवढं असतंय काय माझ्या नवऱ्यापेक्षा बी गिनून गेलेली बायको आहे तुझी. ए तुझं लय ज्ञान आहे ना सुज्ञान ग बस मग. हो, मी- अयो, हे असलं असतंय मला काय? लटक करशील बरं का तू रंड करची नाही, तू रंड खाऊची ना, ती बायको केलीस तर. बस बस जाऊ दे बस 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 ते तिला धरून आता मी इथून मी पुढं चालली घरी म्हणायचं प्रदीपला फोन लावती स्टँड वर सोडायला लावते लहानपणापासून आणि मैत्री केलेली. मी घरी चालली. तुटली बस तिच्या सोबतच राहा. सांगतो कुणाला सांगतो काय म्हणते मी पुढे नाही जात ती. लहानपणापासून मैत्री केलेली तुटली पुढं तुटली तुटली कुठं जात नसते ना मी खरंच चालले. धमकी दे नाही मी बसुर माझ्या मैत्रिणी सोबत धमकी दे नाही मी अरे तुला बी लाज वाटून दे धमकी दे नाही बरं का मी खरंच चालते. की माया समोर आणि प्रदीपला बोलून जात असते. हा, जा ना. हा, त्याला बोलवून त्याला तुला मारायला अरे लागली गप ती बायको. ना. ए मी माझ्या नवऱ्याला काय करीन तुला काय करायचंय तेव्हा. बघितलंस का हा? माझ्या समोर पुन्हा तुला मारती अरे तू माझ्याकडे कोणी बैल तरी हानीत होती शिनी गचुर धरलं रे आता तो घातलंस ना लायसन तिच्या गळ्यात जाऊन दे बघितलं का कसं बोलती जा ती. सरबत करून आण. कुठला सरबत कोमी जा आपण आपल्या घरातून आण करून आपलं कसं बोलतोय अजून मी तर एकदा म्हणते बिन तुला लाजीचा सांगतो, माणूस. सांगतो, हे इकडे ये. कशाला बसू मी येतं का? बस ना तिला घेऊन. तू बस ना. ये, येतो बस. ये बस ना तिला घेऊन काय बोलती काय भाषा हिला ए! सांगा भटक भवानीला काय आणलं रे हिला तर तिला नीट गोडीत सांगा जायला इथनं. कोमी तू जा हाय का मलाच लावलंस का हा आता? तू जातो खरं हा ना डोळे मारू नको असले आ? डोळा बघू अरे कुठं इथं काय? डोळ्यात गेलं काय काय तुझं? गेले डोळ्यात डोळ्या अशी मार. बोट घुसशील डोळ्यात. तिथून पुढे मला बोलायचं नाही हा. हम्म. काय नाही ना तुझी
तिकडं बघू. तुला नंतर सांगा तरी मी बी. आले ना तिकडं. कुठं जायचंय? कुठं जायचंय कुठं? किती दिवसातून किती दिवसातून आलती? किती दिवसातून? काय माझ्यामुळं? माझ्यामुळं काय? लहानपणापासून आम्ही संगत हिंडलेलो खेळलेलो ना, आता त्यामुळे भांडून मग 10 दिवस तिला घरी जायचंय होय तुम्हाला? 10 दिवस मग काय कशाला त्या जायचं? काय कशाला जायचं? महाग काय करता डोळ्याचे मला माहित आहे काय? रा 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 काय आरा धन्य रे. काय धन्य? धन्य ती माता पिता ज्याने तुला जन्माला घातलं. हा इतकं जन्माला येऊन विचार हे असलं पडलंय की हा पदरात. पडलंय. धर पाणी पी. ती आता बस तूच. पडला तूच नको मला. तूच हा तूच तूच हा तूच. आई बापाची शिकवण. असू दे मला. तू असं वागल्यावर मग मला असंच बोलावं आई लागलं. बापाची शिकवण. चालली मी. अजून तिकडच डोळा आहे बघ. चला तिला घरी नेऊन सोडते मीच तुम्हाला. चला चल ना. चला घाला चप्पल. काय म्हणशील? घे तुझा मित्र आलाय घे म्हणते. चल.